कलियुग चालू आहे. ऐकतो ना आपण? बऱ्याचदा ऐकतो. नको त्या घटना घडत जातात. तेव्हा हतबलता जेव्हा येते, तेव्हा सामान्य माणसं सहज म्हणतात, अरे भाई क्या करेंगे, कलयुग है, इस युग में तो बस ऐसे ही होगा. बरोबर आहे ना? परंतु या कलियुगात सुद्धा द्वापर युगात ज्या गोष्टी घडल्या तशा काही गोष्टी घडू शकतात याच्यावर विश्वास आहे? माझा तर आहे. राजस्थानमध्ये एक अशी घटना घडली की आपल्याला द्वापर युगातलं श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्यातलं मित्रप्रेम आठवेल. तिथे एक वेगळ्या टोकाची भक्ती जी सुदामाच्या मनात होती आणि मग सुदामाच्या विषयी श्रीकृष्णाच्या मनात पण होती. अगदी तशीच घटना आहे असं म्हणता येणार नाही, परंतु चितोडगड, सावलिया सेठ मंदिर आहे तिथे एक. चितोडगडमध्ये सावलिया सेठ नावाचे मंदिर आहे. भगवान सावलिया सेठ म्हणून त्या देवस्थानला राजस्थानमधले लोक प्रचंड मानतात. तिथून जवळच एक गाव आहे, आसपूर तहसील, खेडासामोर गाव. या गावात एक शेतकरी राहतो. आपण आपली जमीन कसत कसत तो आपला मस्त आयुष्य जगलेला एक गरीब शेतकरी. त्याचं नाव आहे अमरजी गौतम पाटीदार. अमरजी गौतम पाटीदार, आसपूर तहसील, खेडासामोर गावचे एक शेतकरी. आता एवढ्या करोडो लोकांच्या लोकसंख्येत राजस्थानमधल्या या खेड्यातल्या एका शेतकऱ्याचा मी इतका गवगवा का करतोय आणि पार तुम्हाला द्वापर युगातल्या श्रीकृष्ण आणि सुदामापर्यंत का घेऊन जातोय? झालं असं की दिलदार माणसांची आजपर्यंत तुमच्या मनात काय प्रतिमा असेल ती असेल. तसं पाहिलं तर या जगात खूप मोठी दिलदार माणसं आहेत, म्हणूनच काही चॅरिटेबल कामं या जगामध्ये सुरू असतात. गरिबांसाठी, वंचितांसाठी झटणारी काही अशी श्रीमंत माणसं होऊन गेली, काही आज हयात आहेत. त्यापैकीच ही एक व्यक्ती अमरजी गौतम पाटीदार. जवळपास त्यांची आजच्या रेटने 10 करोड रुपयाची जमीन त्यांनी दान केली सावलिया सेठ मंदिरला. भगवान सावलिया सेठ यांना माझी 10 कोटीची जमीन मी देऊ इच्छितो असं म्हणून त्यांनी 2016 सालामध्येच याचं गिफ्ट डीड केलं. अनेक चक्कर माराव्या लागल्या त्यांना या 10 वर्षात या तहसीलमध्ये, या चितोडगडपर्यंत, आपल्या गावापासून, खेडासामोर गावापासून चितोडगडपर्यंत अनेक चक्कर मारल्यावर आता 2026मध्ये त्यांची ही 10 कोटीची जमीन सावलिया सेठ मंदिर या नावाने रजिस्टर्ड झाली. म्हणजे त्या भगवान सावलिया सेठच्या नावाने ही आपल्या पाटीदार यांनी दिलेली जमीन रजिस्टर्ड झाली. म्हणजेच आता त्या जमिनीवर सावलिया सेठ या मंदिराचं नामकरण झालेलं आहे. या व्यक्तीची, अमरजी गौतम पाटीदार यांची एक इच्छा आहे. त्यांच्या 10-15 बिघा जमिनीवरती एक मोठी गोशाळा स्थापित व्हावी आणि तिथे गोवंशाची सेवा केली जावी. मित्रांनो, एकतर स्वतःकडचे 10 रुपये दुसऱ्या कोणाला देण्याची नियत नसलेल्या माणसांची गर्दी खूप आहे या कलियुगात. आणि अशा या कलियुगातच
द्वापर युगासारखं हे एक ज्वलंत उदाहरण जर आपल्या राजस्थानमध्ये घडत असेल तर त्या व्यक्तीचं कौतुक करणं गरजेचं वाटतं. कारण अशा या व्यक्तींच्या कार्यातून कुठे ना कुठे एक सामाजिक संदेश जातो कि अरे, अपनी फैमिली के लिए तो सब लोग कुछ न कुछ करते रहते हैं, लेकिन जाने से पहले मेरे पास जो है वो किसी उचित काम के लिए अगर मैं दान कर सकता हूँ तो क्यों नहीं करना. अशा मानसिकतेने या आमिर गौतम पाटीदार खरंच त्यांचं जे पाळण्यात असताना तानुलं बाळ असताना जे काही नामकरण झालं ना आमिर या नावाने, खरोखर मनाची श्रीमंती खूप घेऊन आलेला हा व्यक्ती आज या सावलिया सेठ या मंदिराला आपली एवढी स्वतःची जमीन देऊन तो मस्त निरपेक्षपणे आयुष्य जगणारे उरलेलं खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळंच मी आमिर गौतम पाटीदार यांना कविप्रवीज शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट करतो. 10 कोटीची मालमत्ता आपली एखाद्या व्यक्तीने मनात आणलं असतं तर तो या पैशात प्रचंड विलासी जीवन जगू शकला असता ही जमीन विकून. पण त्या व्यक्तीचा मी फोटो पण पाहिला आहे. अतिशय सिंपल अशी व्यक्ती, नेहरू शर्ट पायजमा. तसं पाहिलं तर एज त्यांचं मस्ट बी अबाव 65. आणि असा हा निर्णय त्यांनी घेतला, त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना सपोर्ट केला. जे काही आहे त्या पाटीदार कुटुंबियांकडनं आज 10 कोटीची मालमत्ता या सावलिया सेठ मंदिर, त्याचं जे काही ट्रस्ट असेल त्यांच्या नावाने या लोकांनी आता रजिस्टर्ड करून दिली. मनातली इच्छा 2016 सालची, डॉक्युमेंट 2016 सालचं, पण काही कामं, काही तांत्रिक अडचणी याच्यामध्ये येऊ शकतात. तशा अडचणींचा सामना करत करत या 2026 सालामध्ये आज आमिर पाटीदार यांची ती इच्छा पूर्ण झाली आहे. त्यांच्या जमिनीचा सदुपयोग या मंदिर ट्रस्ट यांनी नक्की करावा. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या जमिनीवरती जर एक भव्य गोशाळा बांधली तर यांनाच उद्घाटनाला नक्की बोलवावं असं मी त्यांना त्या मंदिर ट्रस्टला सुचवतो आहे. वास्तविक पाहता असं सुचवण्याची काही गरज पण नाही आहे. कारण हे दानधर्म करणाऱ्या व्यक्ती ज्या असतात ना, त्या कोणत्याही कौतुकासाठी हापापलेल्या कधीच नसतात. परंतु दान घेणाऱ्या व्यक्तीचं हे कर्तव्य बनतं की त्यांनी केलेल्या कामाबद्दल आमच्या मनामध्ये किती मोठी आस्था आहे आणि आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत कसे तुमचे उपकृतच राहू, तुमच्या या ऋणातच आम्हाला राहायला आवडेल, अशा पद्धतीने व्यक्त होणं त्या दान स्वीकारणाऱ्याचं आयुष्यात काम असतं असं मला तरी वाटतं. आमिर गौतम पाटीदार यांचं पुन्हा पुन्हा मी अभिनंदन करतो आणि समाजाला एक वेगळी पायवाट तुम्ही दाखवलेली आहे. जितके म्हणून श्रीमंत लोक या जगामध्ये आहेत त्या लोकांनी अनुकरण करण्यासारखा हा एक प्रघात आहे. राजस्थान या राज्याचंच तुम्ही नाव अगदी सुवर्णाक्षरांनी कोरलं आहे असंच मी आमिर गौतम पाटीदार यांच्या या मनाच्या आमिरपणाला पुन्हा एकदा सलाम करताना इतकंच व्यक्त करतो. आणि याचबरोबर या व्हिडिओत इथंच थांबतो. पाहत राहा, ऐकत राहा कविप्रवीज शो यूट्यूब चॅनल. अशाच अनेक व्यक्तींचा या चॅनलवरती मी त्यांची नोंद घेतली, त्यांच्या कार्याची नोंद घेतली आणि एक छोटीशी पाठीवरती कौतुकाची थाप आणि मला झालेला आनंद व्यक्त करण्यासाठी कडक सॅल्यूट या सेगमेंटमध्ये अशा अनंत व्यक्तींचा अंतर्भाव मी केलेला आहे. अशाच वैविध्यपूर्ण व्हिडिओंनी नटलेला हा एकमेव चॅनल कविप्रवीज शो, रन बाय धिस वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर प्रशांत विजय फ्रॉम शोलापूर. आशा करतो आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मनापर्यंत पोहोचेल आणि समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम नेहमीप्रमाणे तुम्ही नक्की कराल याच अपेक्षेसह इथेच थांबतो. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मस्त राहा, हसत राहा, कोणाला तरी हसवत राहा. काही ना काही कोणाला तरी वंचितांना काही ना काही देण्याची प्रवृत्ती मनामध्ये सतत जिवंत ठेवा.